प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण पवित्र शास्त्रामधून लूका शुभ वर्तमान याचा 19 अध्याय 1 ते 10 वचन पाहणार आहोत. त्याने यरीहोत प्रवेश केला. त्यातून तो पुढे जात होता तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोण एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत मनुष्य होता. जक्कई हा मुख्य जकातदार होता आणि तो काय होता? तो श्रीमंत मनुष्य होता. येशू कोण आहे पाहण्यास तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. त्या जक्कईला त्या येशू ख्रिस्ताला पाहण्याची उत्कंठा लागली होती, परंतु तो उंचीने कमी असल्यामुळे, तो ठेंगणा असल्यामुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. जक्कई काय केला की येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी तो उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कई, त्वरित खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरित खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. येशू ख्रिस्ताची नजर त्या जक्कईकडे जाते आणि येशू ख्रिस्त त्या जक्कईला म्हणतो, जक्कया, खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरवायचे. आणि जक्कई हा त्वरित खाली येतो आनंदाने आणि त्या जक्कईच्या घरामध्ये त्या येशू ख्रिस्ताचे तो स्वागत करतो. हे पाहून सर्व लोक कुरकुर करत होते. का कुरकुर करत होते? कारण की जक्कई हा जकातदार होता, मुख्य जकातदार होता आणि तो पापी होता. आणि कुरकुर करू लागले की ह्या पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेलाय. ती लोक सर्व तिथं असलेले सर्व लोक कुरकुर करू लागले की ह्या पापी मनुष्याच्या घरी कसं काय गेलेलं आहे. परंतु देवाचं वचन काय म्हणतं की अशा पापी लोकांसाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. असे हरवलेले जे कोणी आहेत त्या लोकांसाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, देवाचं वचन म्हणतं. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. जक्कई ज्यावेळी येशू ख्रिस्त त्याच्या घरी येतो त्यावेळी तो जक्कईला आपल्या पापाची जाणीव होते आणि तो काय म्हणतो की मी कुणाचे अन्यायाने लुबाडून काही घेतले असेल तर ते मी चौपट परत करतो. तिथं त्याला आपल्या पापाची जक्कईला जाणीव होते आणि तो काय करतो? आपले पाप कबूल करतो आणि येशू ख्रिस्ताला म्हणतो, मी जे कुणाचे अन्यायाने काही घेतले असेल तर ते मी चौपट परत करतो म्हणतो. आणि मी घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांना शोधावयास व तारावयास आलेला आहे. त्या क्षणी त्या जक्कईला जाणीव होते की आपण पापी आहे. ज्यावेळी आपण त्या देवाच्या वचनामध्ये वाढतो, आपण देवामध्ये वाढतो, त्यावेळी आपल्याला त्या आपल्या पापांची जाणीव होते. आणि ज्या प्रकारे जक्कईने त्या क्षणी आपले पाप कबूल करून त्याने जे काही लोकांचे घेतलेले होते चौपट, ते त्याने लोकांचे परत केले, तसं आपणही ज्यावेळी आपण देवाच्या सानिध्यामध्ये येतो त्यावेळी आपण आपले पाप कबूल करणं आणि आपण अशा अनेक ज्या गोष्टी असतात, ज्या वाईट गोष्टी, वाईट सवयी असतील आपल्यामध्ये असलेल्या, त्या आपण काढून टाकणं खूप गरजेचं आहे. परंतु असे अनेक लोक असतात की ज्यावेळी देवामध्ये येतात, वाढत असतात, परंतु अशा अनेक गोष्टी ते घेऊन आपल्याबरोबर चालत असतात. परंतु प्रियानो, त्या सर्व गोष्टी ज्या आपल्यामध्ये असलेल्या, आपण ज्यावेळी देवामध्ये वाढतो, त्याच्या वचनामध्ये वाढतो, त्यावेळी आपल्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. आपण अशा आपल्यामध्ये असलेल्या अनेक वाईट गोष्टी असतील त्या आपण आपल्यामधून काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आपणही आपल्या पापांची
आणि आपल्या पापांची आपल्याला जाणीव होऊन आपण ते पाप देवासमोर कबूल करणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे जक्कयाचंही जीवन ज्यावेळी येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये येतो त्यावेळी त्याचंही जीवन बदलतं. तसं आपण त्या देवामध्ये वाढतो, त्याच्या वचनामध्ये वाढतो. त्यावेळी आपल्यामध्ये असलेल्या अशा अनेक वाईट गोष्टी असतील तर त्या आपण आपल्यामधून काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आणि देवाला ते आवडतं प्रियानो, परमेश्वराला आवडतं ज्यावेळी आपण त्याच्यासाठी आपण स्वतःमध्ये अशा अनेक गोष्टी बदल करतो, वाईट गोष्टी काढून टाकतो, त्या देवाच्या मार्गावर चालतो, त्याच्या पवित्र मार्गावर चालतो. त्यावेळी देवाला खूप आवडतं प्रियानो. आणि खरोखर देव बाप्पा वाचलेली वचने आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. आमेन. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय राजा, दयाळू कृपाळू परमेश्वरा, खरोखर हे सुंदर वचन तू आम्हाला बोलण्यास सहाय्यकारी केलास. धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर. परमेश्वर बापा, आमच्याही अपराधाची पापाची क्षमा कर. खरोखर माझ्या राजा, तू अशा पापी लोकांसाठी या जगामध्ये आलास. माझ्या राजा, हरवलेल्यांना शोधावयास आणि तारावयास या जगामध्ये आलास. परमेश्वर बापा, त्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे. माझे परमेश्वर बापा, त्या प्रत्येकापर्यंत हे वचन पोचावं असं होऊ दे. आमच्याद्वारे परमेश्वरा तुझं तुझ्या नावाचं गौरव करून घेशील आमचा विश्वास आहे राजा. संपूर्ण मान, महिमा, इज्जत, जलाल येशू ख्रिस्ता तुझ्या हातात समर्पित करून तुझ्या नावे प्रार्थना करतो म्हणून ऐक राजा. आमेन. प्रेज द लॉर्ड.